प्रथम आपण आपल्या सर्वांना नवीन वर्षाच्या नवीन वर्षाच्या सर्वांना शुभेच्छा। त्याचप्रमाणे आज जो समारंभ झालेला आहे, सासवड नगरपालिकेची निवडणूक झाली आणि ते सर्वजण वाट पाहून होते, तो पदग्रहण समारंभ झालेला आहे। त्याला उपस्थित असलेले माजी आमदार संजय जगताप, तसेच सर्व उपस्थित चव्हाण साहेब असतील, शेखरजी वडणे आहेत, गिरमे अण्णा आहेत, बाकीचे उपस्थित सर्व नागरिक, पत्रकार बंधू व माझ्या सर्व सहकारी महिला नवनिर्वाचित उपस्थित आहेत, माजी नगराध्यक्ष बोंडे साहेब, त्याचप्रमाणे उपस्थित असलेले सर्व नगरसेवक, नवनिर्वाचित नगरसेविका आणि आपले उपस्थित असलेले सर्व ग्रामस्थ, संतोष आहेत, त्याच्यात राजनभाई आहे, परत अजून बाकीचे उपस्थित सर्वजण आहेत। तर मी आज एकच सांगते की आज आपण सर्व मोठ्या संख्येने उपस्थित राहिला तर तुम्ही एक चांगल्या प्रकारचं जबाबदारी माझ्यावर टाकलेली आहे। तर संजय सरांनी जे विजन केलेलं आहे गावाचं, त्याप्रमाणे आपण सर्वजण बसून काय असतील ते निर्णय आपण घेऊया आणि कामकाजाला सुरुवात करू आणि एक चांगल्या प्रकारचं सासवड शहर कसं सुशोभीकरण होईल हे आपण सर्वांनी एकमताने ठरवू। जय हिंद, जय महाराष्ट्र। प्रथमतः सर्वांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा। आज आपण आमच्या मार्गदर्शिका सन्माननीय आनंदी काकी जगताप यांच्या पदग्रहण समारंभानिमित्त आज आपण इथे उपस्थित आहात। आपण पाहिले असेल की जनतेने उत्स्फूर्तपणे आज त्यांना साथ दिली आणि आमच्यावर भारतीय जनता पार्टीच्या आमच्या कामावर विश्वास ठेवून जनतेने जो आमच्या प्रति विश्वास व्यक्त केला त्याचं फळ म्हणून आज आमचे नगरसेवक असतील, सन्माननीय नगराध्यक्ष असतील, यांना बहुमताने आपण निवडून दिलं, त्याबद्दल प्रथमतः सर्व नागरिकांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो। त्याच पद्धतीने आपण आम्ही आमच्या जाहीरनाम्यामध्ये जे शब्द दिले त्या पद्धतीने आम्ही 5 वर्षामध्ये सन्माननीय आमचे माजी आमदार, विधानसभेचे समन्वयक सन्माननीय संजय सर जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली सासवड नगरपालिकेमध्ये मोलाचं असं योगदान राहील। आमचं प्रत्येक जे आपण जाहीरनाम्यामध्ये शब्द दिलाय त्या पद्धतीने आम्ही काम नक्कीच करू। आणि विशेषतः सांगायचे म्हटलं तर 2016-17ला भारतीय जनता पार्टीचं अख्ख्या जिल्ह्यामध्ये एकही नगरसेवक नव्हता, पण आज ह्या जिल्ह्यामध्ये 64 नगरसेवक, म्हणजे बारामती लोकसभेचा विचार करता 64 नगरसेवक आज निवडून आलेत। हे भारतीय जनता पार्टीचं अभूतपूर्व यश आहे आणि नक्कीच आमच्यावर जो जनतेने विश्वास टाकलाय त्याचं नक्कीच आम्ही आम्ही सगळ्यांप्रती ऋणी राहू आणि नक्की ह्या भागाचा विकास करण्यासाठी आम्ही सर्व कार्यकर्ते झटून काम करू। आज आम्ही काकींना मनपूर्वक शुभेच्छा देतो की त्यांच्या कार्यकालामध्ये सासवडचं आपल्याला जे विकासाची कामं करायचे त्याच्यामध्ये त्यांना आम्ही त्यांच्या हातून खूप चांगलं काम घडावं असे शुभेच्छा व्यक्त करतो। आणि आज आम्हाला इथे कार्यक्रमाला बोलवल्याबद्दल मी मनापासून आपल्या सर्वांचं धन्यवाद व्यक्त करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। नगरपालिकेमध्ये आनंदी काकी जगताप यांचा नगराध्यक्षपदासाठी पदग्रहण सोहळा या ठिकाणी संपन्न होत आहे। यामध्ये उपस्थितांमध्ये सर्व आजी माजी नगरसेवक सासवडकर मोठ्या संख्येने उपस्थित राहिल्याबद्दल या ठिकाणी उपस्थित असलेले पुरंदर हवेलीचे आमदार संजय चंदू काका जगताप, जिल्हाध्यक्ष शेखरजी वडणे, उपस्थितांमध्ये सर्व नगरसेविका, माजी नगरसेवक, या ठिकाणी उपस्थित असलेले सर्वच मान्यवर आपण या उपस्थित राहिला। यशवंत काका असतील, आमचे सुहासबापू लांडगे असतील, मनोहर तात्या असतील, माजी नगराध्यक्ष मार्तनजी बोंडे साहेब असतील, सर्वच मान्यवर, संदीप शेठ जगताप असतील, आमचे प्रशांत जगताप आहेत, संजयराव चव्हाण आहेत, उत्तमराव जगताप आहेत, विजयराव वडणे आहेत, या ठिकाणी सर्वच आमचे माऊली काका आहेत, संदीपराव आहेत, संतोषराव आहेत, संदीप शेठ राऊत आहेत, सर्वच मान्यवर उपस्थित। नगरपालिकेतले सर्व अधिकारी पदाधिकारी, माजी नगरसेवक आपण या पदग्रहणाला उपस्थित राहिल्याबद्दल सर्वांचे मी आपले तालुक्याचे माजी आमदार संजयजी चंदू काका जगताप यांच्यातर्फे आपल्या सर्वांचा आभार मानतो। आणि हा भारतीय जनता पक्षाच्या आपल्या नगराध्यक्षपदी
काकी यांची बहुमताने निवड झाल्याबद्दल आणि आज त्या पदग्रहण सोहळ्याला एक चांगल्या प्रकारे आपण प्रतिसाद दिल्याबद्दल सर्व नागरिकांचे मी आभार मानतो आणि उपस्थितांचे आभार मानून हा कार्यक्रम इथेच संपला असं जाहीर करतो.